हा फ्लॅट 2011 साली घेतला आणि तेव्हापासून मनात होतं की इंटेरियरचं करायचं. त्यानंतर मी यूट्यूबवर व्हिडिओ सर्च केले रिनोव्हेशनसाठी, डिझाईन्स बघण्यासाठी की कोणाच्या छान आहेत कोणाच्या नाही, शिवाय बजेटमध्ये बसल्या पाहिजे अशाही हव्या होत्या. सो सर्च करतानाच MM इंटेरियरचे व्हिडिओज दिसले. डिटेल्समधून नंबर घेऊन मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सगळी आयडिया दिली आणि त्यानंतर त्यांनी एक 8 दिवसातच घराला भेट दिली, मेजरमेंट्स वगैरे घेतले आणि अतिशय व्यवस्थित प्रकारे सांगितलं आम्हाला कुठे काय काम करता येईल, कसं होईल, काय केलं पाहिजे आणि त्यानुसार मग एक महिनाभरातच कामाला सुरुवात झाली. ॲक्च्युली आमच्या फ्लॅटला 2 बाल्कनी आहेत, त्यातली आम्हाला एक कव्हर करायची होती. सो सगळं सिव्हिल वर्क करून ती बाल्कनी कव्हर करून त्याचा अतिशय छान एक डायनिंग रूम बनवला आहे त्यांनी आणि तोही खूप अतिशय सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे. मास्टर बेडसाठी पण खूप छान, म्हणजे आधी जेव्हा आमचा बेड होता थोडी मोठी साईज होती, थोडं कंजेस्टेड वाटायचं, पण मॅम आणि सरांनी आयडिया दिल्या आणि कलर कॉम्बिनेशनही खूप छान झालं आहे आणि सगळं अगदी स्पेस सेविंग फर्निचर झालं आहे. सो घर अगदी सुटसुटीत वाटतं आहे, म्हणजे पूर्णच अगदी हॉल, किचन, बेडरूम दोन्ही पण, डायनिंग एरिया जेही असेल तिथे कुठेही कंजेस्टेड वाटत नाही, सगळं अगदी छान झालं आहे. चिल्ड्रन बेडरूमसाठी आमचा मुलगा राघव याला अव्हेंजर्स खूप आवडतात, अव्हेंजर्सचे मूवीज. सो त्या थीमवरती त्यांनी निशा मॅडम आणि मंगेश सर यांनी खूपच छान असे वॉलपेपर वगैरे डिझाईन करून दिले. कस्टमाइज कर्टन करून रोनाल्डोचा छान त्यावर पिक्चर करून दिला आहे कस्टमाइज. स्टडी टेबल वगैरे जसं आम्हाला हवं होतं तसा करून दिला आहे. शिवाय त्याचा बेडसुद्धा सोफा कम बेडमध्ये करून तो सिंगल आणि डबल दोन्ही पद्धतीने वापरता येतो, तर तीही खूप छान सोय झाली आहे. सो घराचं सगळं काम झाल्यानंतर घरी छोटीशी पूजा ठेवली होती, त्यासाठी आम्ही इन्व्हाइट केलं होतं. सो बघितल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांना विश्वास होत नव्हता की हे आमच्या सोसायटीतला फ्लॅट आहे म्हणून. तर सगळ्यांना खूपच आवडलं, खूपच छान काम झालं आहे आणि थँक्यू सो मच मंगेश सर आणि निशा मॅम. So our best wishes to MM Interior and their team members. Keep doing such good jobs. So we recommend them and our best wishes to MM Interior.